नाशिक विधान परिषद उमेदवारीवरून शिवसेना युपीटीमध्ये सध्या धुसफूस पाहायला मिळते। दोघांनी फॉर्म घेऊन न भरल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। अनिल कदम, वसंत गीते यांनी अर्जच भरलेला नाहीये। नाशिकमध्ये ठाकरेंच्या पक्षाला त्यामुळे घर घर लागल्याची बोली सध्या चर्चा आपल्याला ऐकायला येते। एकही लायक उमेदवार नसल्याचा संपर्क मंत्री रवींद्र मिर्लेकर यांनी दावा केलाय। शिवसेना युपीटीच्या जिल्हा स्तरावरील नेतृत्वावर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या संदर्भात योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। योगेश, नाशिक विधान परिषद उमेदवारीवरून सध्या शिवसेना युपीटीमध्ये धुसफूस पाहायला मिळते, काय नेमकं घडलंय तिथे? नाशिकमध्ये नुकतंच विधान परिषदेच्या निमित्तानं निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती, ज्यामध्ये प्रामुख्याने महायुतीच्या दोन पक्षांमध्ये आपल्याला रस्सीखेच पाहायला मिळाली। त्यामध्ये महाविकास आघाडीचं चित्र जे होतं ते खूप शांत तुलनेमध्ये दिसलं। त्यामध्ये काय दोन नेत्यांनी म्हणजे वसंत गीते आणि अनिल कदम या उभाठ्याच्या नेत्यांनी अर्ज घेऊन ठेवलेले होते, मात्र त्यांनी वेळेवर अर्ज भरलेले नाही आणि त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीमधील आणि त्याचबरोबर उभाठ्यामधील जी काही धुसफूस आहे ती समोर आलेली आहे। यामध्ये प्रामुख्यानं संपर्क मंत्री मिर्लेकर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत कुठलाही उमेदवार देत नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतोय आणि त्याचबरोबर पात्र असलेला उमेदवार यामध्ये नाही, त्यामुळे आम्ही उमेदवार देत नाही होत असं सांगितल्यामुळे थोडी धुसफूस जी आहे नेत्यांमध्ये दिसून येते। स्थानिक नेते अर्ज घेऊनही अर्ज भरू दिला नाही, एबी फॉर्म दिला नाही आणि वरून पात्रता काढली जात असल्यामुळे नाराजी आपल्याला या ठिकाणी दिसून येते। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।